दर आठवड्याला कुठे ना कुठे फिरायला जातो. तसंच याही आठवड्यात ठरवलं होतं, पण संडेला काही जाता आलं नाही कारण की दोन्ही मुलं माझी आजारी होती. इथलं AQI खूप वाढलेलं आहे. दिल्लीचं पोल्युशनमुळे मुलं सगळेच आजारी पडले आहेत आणि मुलांची शाळाही हल्ली ऑनलाईनच होती आहे. घरगुती उपाय म्हणून मी त्यांना ही घुट्टी बनवून देत असते. यात 15 ते 20 काळी मिरी आणि 15 ते 20 लवंग असं गॅसवर हलकं आचेवर भाजून घ्यायचं आहे. तुम्ही याला कुठल्याही तव्यावरही भाजू शकतात. याचा थोडासा वास आला की याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एक आल्याचा तुकडाही घ्यायचा आहे. मी आलंही तसंच थोडा वेळ भाजून घेतलंय त्याला सगळीकडून आणि ते काढून ठेवलं. त्यानंतर सुंठ घेतलेलं आहे इथे आणि सुंठाला थोडंसं किसून त्याच वाटीमध्ये किसलेलं आहे मी. सुंठ फार कमी प्रमाण घेतलेलं आहे. अगदी अर्धी वाटीलाही कमी इतकं घेतलेलं आहे आणि या सगळ्या मिश्रणाला मी आता थोडा वेळ थंड व्हायला ठेवलं. थंड झाल्यावर याला खलबत्त्यामध्ये कुटून एक अगदी बारीक पेस्ट अशी बनवून घेतली आहे आणि आता त्यामध्ये मी जवळपास 4 ते 5 चमचे मध टाकणार आहे कारण हे मुलांना द्यायचं आहे आणि तुम्हाला जर टेस्ट केल्यानंतरही तिखट लागत असेल तर तुम्ही थोडं अजून ॲड करू शकता त्याच्यामध्ये मध. हे फक्त गोड करण्यासाठी आहे, याचा तिखटपणा कमी करण्यासाठी आहे, बाकी काही नाही. ही घुट्टी दररोज सकाळ संध्याकाळ 1 चमचा मुलांना द्यायची आहे. याने मुलांचा जो कफ आहे छातीमधला तो कमी होऊन जातो, खोकला थांबतो आणि इम्युनिटी वाढते. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचे विचार मला कमेंट्समध्ये सांगा.